नाही, भूमिपुत्रांना तर गणतीतच घेत नाहीयेत. भूमिपुत्रांना ह्या आगरी कोळी लोकांना त्यांनी म्हणजे बादच करून टाकलेला आहे. हा कुठेतरी आमचा म्हणजे कुठेतरी राग काढल्यासारखा वाटतोय. नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। भाजपा ने पूर्व नगर सेविका डॉक्टर प्रीति पाटिल को इस बार उम्मीदवार नहीं बनाया है। इस फैसले को लेकर डॉक्टर प्रीति पाटिल ने पार्टी पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि स्थानीय भूमिपुत्रों को नजरअंदाज कर बाहरी लोगों को टिकट दिया जा रहा है। डॉक्टर प्रीति पाटिल ने प्रभाग क्रमांक 4 और 5 दोनों स्थानों से अपक्ष उम्मीदवार के रूप में नामांकन पत्र दाखिल किया है। उन्होंने कहा कि उन्हें जनता का भरपूर समर्थन मिल रहा है, इसलिए किसी भी पार्टी की जरूरत नहीं है और वे ये चुनाव पूरी मजबूती से। आइए जानते हैं डॉक्टर प्रीति पाटिल ने क्या कहा। मॅडम, काय सांगाल? तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, काय सांगाल याबद्दल? अपक्ष याच्यासाठी की मी भारतीय जनता पार्टीमधून एकदम निष्ठावान राहून काम केलेलं आहे, पण कोणी जर पर्सनल काहीतरी काहीतरी गरजेस असतील ते त्यांनी काढले असतील तर त्याच्यासाठी मी असा विचार करते की इथे कुठेतरी माझा उदय आहे आणि मी अपक्ष लढणार आणि जे काय मला प्रूव्ह करायचं ते मी प्रूव्ह करणार। कोणकोणत्या वॉर्डमधून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि कसा प्रतिसाद येईल आता तुम्हाला? मी आता 4 नंबर आणि 5 नंबर मधून दोन्ही ठिकाणी भरलेला आहे, कारण माझं काम दोन्ही वॉर्डमध्ये आहे। कारण सगळ्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं होतं की 5 मध्ये राहा मॅडम, 4 मध्ये राहा, तर मी दोन्ही इथून फॉर्म भरलेला आहे आता। तर बघूया आता। तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना पक्षश्रेष्ठींशी बोलला होता? शेवटच्या क्षणापर्यंत 2 वाजेपर्यंत मला सगळ्या अपोजिट पार्टीकडनं इतके कॉल येत होते, तरी देखील मी कोणाचा कॉल रिसीव्ह नाही केला। मला किती दिवसापासून सांगितलं जात होतं की तुला लटकवून ठेवलेला आहे, तुम्हाला लटकवून ठेवलेला आहे, तुम्हाला देणार नाहीत। मी सगळं नाही दिलं तरी चालेल, पण मी निष्ठावान कार्यकर्ते, मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट पाहीन। नाही दिला तर मी अपक्ष भरीन, हा माझा शब्द होता, आणि नाही दिला तर मी अपक्ष भरलाय, कारण मला फक्त लोकांची सेवा करायची आहे। भूमिपुत्र म्हणून काय कशा प्रकारे बघता ही सर्व? नाही, भूमिपुत्रांना तर गणतीतच घेत नाहीयेत। भूमिपुत्रांना ह्या आगरी कोळी लोकांना त्यांनी म्हणजे बादच करून टाकलेला आहे। हा कुठेतरी आमचा म्हणजे कुठेतरी राग काढल्यासारखा वाटतोय। तुम्हाला जर पुन्हा प्रेशर करून पुन्हा जर सांगितलं आणि उमेदवारी माघार घेण्यासाठी सांगितलं तर अजिबात नाही। का मी माघार घेऊ? अजिबात माघार घेणार नाही, कारण मला लोकांची सेवा करायची म्हणून मी उतरलेली आहे, तर मी का माघार घेऊ? सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।